यात वेळ काढून तुमच्या बिझी शेड्यूलमधून सगळे या कार्यक्रमासाठी उपस्थित राहायला खूप 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 मनापासून धन्यवाद सगळ्यांचे. 3 वर्षापूर्वी ज्यावेळी हा प्रोजेक्ट सुरू केला त्यावेळी आपण हे या प्रमाणात करतोय याची कल्पना आम्हालाही नव्हती, बिलकुलच नव्हती. पण करत गेलो आणि ते होत गेलं. आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला सगळ्यात महत्त्वाचं हे सांगायचं की यातलं काहीच, अगदी छोट्यातलं छोटं यश, आयुष्यातला प्रत्येक चढ उतार, प्रत्येक टप्पा हा आमच्या दोघांच्याही आई वडिलांच्या, भाऊ बहीण, वहिनी, मित्र परिवार यांच्या कुणाच्याच पाठिंब्याशिवाय शक्यच नसता, कधीच नसता. त्यांच्यासाठी एकदा जोरात टाळ्या वाजवायचं. थँक्यू. सरांच्या आतापर्यंतच्या प्रवासाविषयी मला जे काही बोलायचं होतं ते त्यातलं बरंचसं गायकवाड सरांनी सांगितलेलंच आहे. इतकंच सांगेन की जेव्हा आमचं लग्न ठरलं जवळजवळ 18 वर्षांपूर्वी, तेव्हापासूनची त्यांची प्रचंड मेहनत, समर्पण, प्रचंड त्याग, जेन्युइन सर्व्हिस आणि जिद्दी स्वभाव, खूप मोठं धाडस स्वीकारण्याची प्रवृत्ती, त्याचा सगळ्याचा हा एकत्रित परिणाम आहे की आजचं हे एक छोटासा यशाचा टप्पा आम्ही गाठू शकलो. 1-2 आठवणी मात्र आवर्जून सांगायला आवडतील. ज्यावेळी BHMSला जयसिंगपूरला होते ते ॲट अ टाइम 3 ठिकाणी जॉब करत होते. त्यावेळी मॉर्निंगला एका ठिकाणी OPDची प्रॅक्टिस करायचे ऑब्झर्वरशिप म्हणून आणि संध्याकाळीही करायचे. तिथपासून ते तितकंच काम त्यांनी 18 वर्ष अखंड केलेलं आहे. म्हणजे अगदी आत्तापर्यंत जे रनिंग माऊली हॉस्पिटल आहे ते सुरू केलं तोपर्यंत सर सकाळी जॉब करत होते, संध्याकाळी OPD करत होते. औरंगाबादला MDला असताना स्वाईन फ्लू आला होता, जो कोरोना एवढाच भयंकर होता. कुणीच तो पेशंट मुंबईला शिफ्ट करायला तयार नव्हता. तो पेशंट ॲम्ब्युलन्समधून सरांनी शिफ्ट केला होता. त्यानंतर कोरोनामध्येही ज्यावेळी नवीन कोरोनाची वेव्ह आली त्यावेळी लाईन ऑफ ट्रीटमेंट माहिती नव्हती. बरेचसे डॉक्टर घाबरत होते ट्रीट करायला. पण डे 1 पासून सरांनी पेशंटला अगदी नेहमीप्रमाणे ॲस्कल्टेट करून चेक केलेलं आहे, ट्रीट केलेलं आहे. काही जण आम्हाला जो उपासाने विचारतात, मग कोरोनामध्ये तर तुम्ही खूप कमवलं असेल ना? कोरोनामध्ये सरांनी खूप जास्त आशीर्वाद कमवले. खूप लोकांनी, पेशंट्सनी सरांवर विश्वास दाखवला आणि भरभरून आशीर्वाद दिले. सगळ्यांच्या विश्वासामुळे आज हा छोटासा टप्पा गाठू शकलो आणि तुम्ही आलात सगळे, खूप छान वाटलं. थँक्यू.